भारताच्या इतिहासामध्ये खूप राजे झाले. काहींनी युद्ध जिंकली, काहींनी साम्राज्याचा विस्तार केला. पण एक राजा ह्या महाराष्ट्रामध्ये असा होऊन गेला ज्यांनी सामाजिक न्याय आणि जातीपेक्षा माणुसकीला महत्त्व दिले. 21 जून 1874 मध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला. शाहू महाराज हे गाडगे कुटुंबातले होते. शाहू महाराजांना आपल्या राणी माँसाहेब आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. त्यांना पुढे छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळख मिळाली. ते अवघ्या 20 वर्षामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अख्खं कोल्हापूरचं संस्थान आपल्या हातात घेतलं आणि तिथून त्यांनी राज्य होण्याची सुरुवात केली. 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत भारतामध्ये नोकरी, सत्ता आणि शिक्षणावरती फक्त उच्चवर्णीयाचा दबदबा होता. पण छत्रपती शाहू महाराजांना माहिती होते आपली जी जनता आहे ती 80% जनता आता गोरगरीब आणि मागासवर्गीय आहे. त्यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण आणलं आणि 1917 मध्ये खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण हे सर्वांसाठी बंधनकारक केलं आणि मोफत केलं. ह्यामध्ये एक गोष्ट समजण्याची आहे की खूप सारे देश होते त्याच्यामध्ये ह्या प्रकारचा निर्णय झाला नव्हता. पण छत्रपती शाहू महाराजांनी हा निर्णय भारतामधील कोल्हापूर या संस्थानामध्ये हा निर्णय आणला होता. हा खूप क्रांतिकारी निर्णय होता. छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 मध्ये आरक्षण डिक्लेअर केलं. त्यामध्ये 50% आरक्षण हे मागासवर्गीयांना दिलं. कारण की त्यांचे म्हणणे होते की मागासवर्गीय हे आपल्या समाजाचे घटक आहेत आणि त्यांना जर आपण सहकार्य केलं नाही तर हा घटक मागे राहील आणि आपल्या देशाचा 50% समाज हा मागासवर्गीयच राहील. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक मानले जाते. 1920 मध्ये माणगाव परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना रेकग्नाइज करून सांगितले की हे भविष्यामध्ये अस्पृश्यांचे होतील आणि ही गोष्ट खरी निघाली. छत्रपती शाहू महाराजांनी उघडपणे अस्पृश्यांसाठी लढा दिला. त्यांनी त्यांच्यासाठी विहिरी, शाळा आणि नोकऱ्या सुद्धा उपलब्ध केल्या. इव्हन त्यांच्यासाठी हॉटेल सुद्धा बांधले आणि छत्रपती शाहू महाराजांनी ह्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी समाजाला दिल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात खूप जास्त प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार आणि बहुजनसाठी खूप सारं काम केले. छत्रपती शाहू महाराजांनी महिलांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांनी विवाहाची बंदी करण्याची पूर्ण भूमिका घेतली. पुनर्वसनासाठी त्यांनी प्रयत्न केले. साठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी सुद्धा माहित होता. शेतकऱ्यांसाठी शेती सुधारण आणि ग्रामीण विकासाच्या खूप साऱ्या योजना त्यांनी आणल्या. मे 1922 मध्ये छत्रपती शाहू महाराज आपल्याला सर्वांना सोडून गेले. पण हे असे एकमेव राजे होते ज्यांनी फक्त बहुजन आणि ह्या देशातल्या गोरगरिबांसाठी कार्य केले. फक्त राज्य चालवणे हेच महत्त्वाचे नसते, हे राज्य कसे चालवणे हेही तेवढे महत्त्वाचे होते आणि आरक्षणाचे जनक आपल्याला सोडून गेले. अशा छत्रपती शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम.